वनमंत्री तथा सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडून दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा। श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प गणित अमित छवि नव नील नीरद सुंदरम पटपीठ मानहु तड़ित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम। जय श्री राम, जय श्री राम। मैं सर्वप्रथम भागवत संस्कृति सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, धन्यवाद भी देता हूं कि आज उन्होंने इस कार्यक्रम का निमंत्रण मुझे दिया। आप सभी को दीपावली के पावन पर्व पर मैं हृदय से तहे दिल से शुभकामना देता हूं कि भगवान प्रभु राम आपके जीवन में आनंद और खुशी प्रदान करे, आपकी हर मनोकामना पूरी करे। जब हम इस 21,000 दीपों को प्रज्वलित कर रहे थे तो ये सिर्फ एक दिया नहीं था, ये हमारे खुशी का दीपक था कि जहां भी समस्या का अंधेरा होगा, अगर हम सब साथ में मिलकर दीप प्रज्वलित करेंगे तो वो समस्या का अंधेरा दूर हो सकता है और प्रभु हनुमान जी हमें आशीष दे सकते हैं। तुलसी भवानी पूजी पूनी मुदित मन मंदिर चली सो जाने गौरी अनुकूल सिय हर शुन जाए कहीं मंजूल मंगल मूल वाम अंग फकन लगे। और आज जब मनीष महाराज जी मुझे कह रहे थे कि यहाँ पर हम एक वेद पाठशाला करना चाहते हैं, एक संस्कार केंद्र बनाना चाह रहे हैं, तो मैं मन में सोच रहा था कि 21वीं सदी की ये सबसे बड़ी आवश्यकता है कि आज जैसे आत्मा बिना शरीर कोई काम का नहीं, वैसे संस्कार बिना मानव ये मानव धर्म का निर्वाह नहीं कर सकता। मैं मनीष महाराज जी को ये विश्वास देता हूं कि आप निश्चित रूप से आगे बढ़िए, पूरी ताकत के साथ, शक्ति के साथ हम आपके साथ खड़े रहेंगे। तो ये तो मैं नहीं, ये प्रभु हनुमान जी ही खड़े रहेंगे जो यहाँ भी आपके साथ पीछे खड़े हैं। तो हनुमान जी की शक्ति जो हमें सामर्थ्य, शक्ति और सेवा का प्रतीक है, आप निश्चित रूप से एक सुंदर पाठशाला, सुंदर वेदशाला, सुंदर संस्कार केंद्र बनाने के लिए आगे बढ़िए। मैं आपके साथ रहूंगा, पूरी शक्ति के साथ रहूंगा। राम जित कर दूषण भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदन। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले। अद्वै हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। रेणुका सुतगिरणीकडून 7.5 कोटी कर्ज घेतले होते, ते न फेडल्याने 30 कोटींच्या वर रक्कम गेली होती। त्यामुळे हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। मात्र हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात। शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसातच ठाकरे गटात प्रवेश केला होता। भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा दिवाळीतला महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज। भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जात असतो, बहीण मोठ्या आनंदाने भावाचा औक्षण करते। नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा रक्षक आपल्या सख्या भावापेक्षा कुठेही कमी नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली आहे अशी भावना खासदार नवनीत राणा यांनी आज व्यक्त केली। राणा यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले Y+ दर्जाचे सुरक्षा रक्षक जवान आणि महाराष्ट्र पोलीस दलातील जवान यांना ओवाळणी करून आज भाऊबीज साजरी केली आहे। सोमय्या पॉलिटेक्निक चंद्रपूरतर्फे सर्व नागरिक, विद्यार्थी व हितचिंतकांना दिवाळीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक PS आंबेडकर अध्यक्ष तथा संपूर्ण आंबेडकर परिवार।
गेल्या 54 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यात चंद्रपुरातील ज्येष्ठ पत्रकार सरदार हरविंदर सिंह धुन्ना यांनी पत्रकारितेतील अनुभवावर लिहिलेल्या पत्रकारिता आज और कल या 400 पानी ग्रंथांचं प्रकाशन नुकतंच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यावेळी सरदार धुन्ना यांनी पुस्तकाविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पूर्वीच पत्रकारिता, आजची पत्रकारिता आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने यावर प्रकाश टाकला. गोंडवाना विद्यापीठातील पत्रकारिता अभ्यासक्रमात या ग्रंथाचा समावेश करण्यासाठी कुलगुरूंकडे प्रस्ताव पाठवू असंही ते म्हणाल्यात. पत्रकारितेपासून आजपर्यंतच्या पत्रकारितेतील स्पर्श करून हिंदी मराठी प्रमाणे मराठी व प्रेस ऍक्ट मध्ये ची माहिती आम्ही यात प्रस्तुत केलेली आहे. या ग्रंथाची पहिली आवृत्ती भारताचे प्रसिद्ध साहित्यकार नानकसिंग सुरी यांना समर्पित करण्यात आली होती व ही सुधारित आवृत्ती श्रद्धेय स्वर्गीय सौ शांगुराताई सच्चिदानंद मुनगंटीवारजी या आमच्या आई साहेबांच्या चरणी सनम्र आम्ही समर्पित करीत आहोत. आई साहेबांचे आम्हा महाराष्ट्रातील जनतेस व त्यांच्या उदरातून जन्मात आलेल्या सुधीर भाऊच्या रूपाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर झोन खडसंगी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत 2 वाघाच्या संघर्षात एका वाघाचा मृत्यू झालाय तर दुसरा वाघ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना 14 नोव्हेंबरला वाहनगाव येथील सुभाष तोडके यांच्या शेतजमिनीत घडली आहे. जखमी वाघाला पाहण्यासाठी शेकडो लोक त्या ठिकाणी जमले होते. वाघाचं वय अंदाजे 6 ते 7 वर्षाचा नर आहे. तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आवाळपूर येथे भजन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत माऊली भजन मंडळ सहभागी झाले. स्पर्धेला तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संगीता धोटे यांनी मार्गदर्शन केलं. स्पर्धेत माऊली भजन मंडळाने सुंदर भजन सादर केलं. स्पर्धेचं पारितोषिक माऊली भजन मंडळाला मिळालं. स्पर्धेचे पारितोषिक संगीता धोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. या स्पर्धेमुळे आवाळपूर परिसरात भजनाची गोडी वाढली आहे. या स्पर्धेमुळे भजन कलाकारांना एक व्यासपीठ मिळालं आहे. गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग विभाग यांच्याद्वारे अद्यापही अधिकृतरित्या यांनी आपली केंद्र सुरू न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि शेतकऱ्यांना आपले धान्य खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत जवळील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये धानाला चांगला भाव आहे. मात्र महाराष्ट्रात कमी भाव आहे असं असूनही शेतकऱ्यांचे शासकीय दराने धान विकण्यासाठी तयार असताना सुद्धा धान केंद्र सुरू झालं नाहीये. शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता शासनाने लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी करतोय. माझं हे धान जो आपल्याला दिसतोय पुंजना हा दिवाळीच्या आधीच 10 दिवसा अगोदर कापलेला होता. ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 प्रकारचे धान खरेदी केंद्र चालू होते. एक ग्रँड मार्केटच्या माध्यमातून आणि दुसरं आदिवासी सोसायटीच्या माध्यमातून. पण अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारच्या सोसायटीच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. आम्हा शेतकऱ्यावर दिवाळीचं सण आणि सर्व गोष्टी आल्यानंतर आमच्या खिशात एकही रुपया नाही. शासन कुठल्याही प्रकारची मदत करण्यास तयार नाही. शेती धानाला भाव सुद्धा नाही. लगतच्या राज्यामध्ये छत्तीसगडमध्ये 3000च्या जवळपास धान आहे. तेलंगणामध्ये सुद्धा 3000च्या आसपास धान आहे. आणि हे सर्व असताना महाराष्ट्रात मात्र सर्च इंडिया न्यूज यूट्यूब चॅनलचे संचालक खुशाल हांडे यांनी दिल्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा. मित्रांनो व माझ्या माता भगिनींनो, माझ्या प्रिय ग्राहकांनो, आपण सर्च इंडिया न्यूज या यूट्यूब चॅनल पोर्टल चॅनलला दिलेल्या भरगच्च यशाबद्दल मी आपला आभारी आहे. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी सदैव ऋणी राहणार आहे. दीपावली निमित्त आपल्या शुभेच्छा. सर्वांना माता लक्ष्मी, माता महाकाली
व ईश्वर आपला सर्व इच्छा पूर्ण करो ही शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.